श्री विठ्ठल. आज भाऊबीज आहे. आपल्या वैदिक हिंदू धर्मामध्ये अशी एक पद्धती आहे की कोणताही सण ज्या वेळेला येतो त्या सणाच्या सोबत काही गोष्टी, काही कथा येत असतात. त्या कथा कशासाठी आहे तर त्या सणाचं महत्त्व सगळ्यांना पटावं, सगळ्या समाजाने त्या कथेच्या अनुसार आपल्या सर्व धर्माचं पालन करावं यासाठी म्हणून त्या कथा आहेत. अशीच आज यमद्वितीया म्हणजे भाऊबीजेच्या संदर्भाने शास्त्रामध्ये कथा येते. ती कथा अशी आहे की यम आणि यमी हे दोघ जण बंधू आणि भगिनी होते. यम एकदा आपल्या बहिणीकडे या तिथीला गेला. त्याच्या बहिणीने यमाची भरपूर वाट पाहिली. यम आल्यानंतर व्यवस्थित त्याचं औक्षण केलं आणि यमाने सुद्धा तिला काहीतरी म्हणून दिलं. तेव्हापासून ही तिथी भाऊबीज या नावाने ओळखली जाऊ लागली. याच बरोबरीनं स्कंद पुराणामध्ये अशा प्रकारचा उल्लेख येतो की या दिवशी आपल्या भावाने बहिणीकडे जायला पाहिजे. बहिणीकडे गेल्यानंतर त्याने यथोचित जर बहिणीचा सन्मान केला तर त्याला भरपूर पुण्य लाभेल. अशा प्रकारची कथा सुद्धा स्कंद पुराणामध्ये येते. या सगळ्याचा अर्थ असा की आपल्या धर्मामध्ये ज्या काही कथा आलेल्या आहेत त्या कथा लोकांना त्याचं महत्त्व पटावं, एकमेकांचा आदर लोकांनी करावा, एकमेकांच्या बद्दलचं प्रेम वाढत जाऊन आपला धर्म चिरकाल टिकावा यासाठी म्हणून या सगळ्या कथा धर्मामध्ये दिल्या आहेत. आणि अशाच प्रकारची कथा ही भाऊबीजेची आहे. म्हणून सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्री विठ्ठल.